मॅन ऑफ द सिरीज ओडावडा 11 क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गोमंतक भूमीतील दोन आयकॉन खेळाडू गुरुप्रसाद आरोसकर आणि सुचित नानचे शिवशंभू आंबोली क्रिकेट संघाकडून खेळताना पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसातील हा चौथा क्वार्टर फायनलचा सामना या दोन बलाढ्य आणि दिग्गज संघादरम्यान रंगलाय या जिमखाना क्रीडांगणावरती। मागील सामना जर पाहिला तर अगदी उत्कंठावर्धक तो सामना रोमहर्षक लढत प्रवीण कुबल याची बहारदार गोलंदाजी भेदक गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली। 6 चेंडूवरती 5 धावा रोखत असताना राजाराम मोरे तवडा क्रिकेट संघाला एक रोमहर्षक विजय प्राप्त करून दिलाय आणि सेमीफायनल मध्ये पोहोचणारा तो तिसरा संघ रॉयल किंग सावंतवाडी या स्पर्धेच्या मनीष चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती तुषार रणदिवे आणि त्याच्या साथीला सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा छोटा पॅकेज बडा धमाका बबल नाईक नॉन स्ट्रायकी एंडवरती पाहायला मिळतोय। गोलंदाजी जर पाहिलं तर पहिलं षटक गोलंदाज प्रथम पाहायला मिळतोय शिवशंभू आंबोली क्रिकेट संघाकडून प्रारंभीचं हे महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक मनीष षटक आणि या षटकादरम्यान प्रथम गोलंदाजी मार्कवरती प्रथमने देखील गोमंतके भूमीतील ध्रुव ट्रॉफी त्याचबरोबर जर पाहिलं तर माद्रेम चॅम्पियन ट्रॉफी देखील आपल्या गोलंदाजीने गाजवले आणि ती भेदकता दाहकता प्रत्येक सामन्यादरम्यान या गोलंदाजीत प्रथम याच्या गोलंदाजीत पाहायला मिळाली। शिवशंभू आंबोली क्रिकेट संघाकडून गोलंदाज प्रथम सज्ज होताना पाहायला मिळतो। स्ट्रायकी एंडवरती तुषार रणदिवे पहिला चेंडू फेस करण्यासाठी झालाय सज्ज। पहिला चेंडू कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावर डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळ आहे परंतु निर्बंध क्षेत्र त्याच ठिकाणी चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय। एक धाव मिळेल या चेंडूवरती एकेरी धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडताना पाहायला मिळतं या धावफलकावर। पहिल्या चेंडूवरती एक धाव निघाली आणि या सिंगलने स्ट्राइक रोटेट होत असताना यावेळी स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर बबल नाईक पाहायला मिळतोय। टॉस हरलाय ओडावडा 11 क्रिकेट संघ परंतु मिळालेली फलंदाजी कोणताही दबाव न घेत असताना स्पर्धेदरम्यान अजय कौटनकर आणि आकाश नाईक यांचं आगमन होतंय। मनपूर्वक स्वागत दोन्ही मान्यवरांचं आणि दोघांनाही विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। सन्मान्य अजय कौटनकर आणि त्याचबरोबर आकाश नाईक। ओव्हर टू सुमेध। स्वेर चेंडूने सांघिक धावसंख्या 2 धावा या धावफलकावर। प्रथमचा यावेळी चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर पाहायला मिळाला त्याचमुळे अतिरिक्त चेंडू मैदानात पाहायला मिळतो। 2 धावा धावफलकावरती लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकी एंडला बबल नाईक। यावेळी ऑन साइडला फटका मिस टायमिंग जरूर झालाय परंतु निघालाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात। चेंडूचा प्रवास जर पाहिला तर ज्या ठिकाणी निर्बंध धावसंख्येला त्याच ठिकाणी चेंडूचा प्रवास होत असताना एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 3 धावा धावफलकावर। बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग थर्ड मॅन क्षेत्र जर पाहिलं तर पूर्णपणे निर्बंध असलेलं हे क्षेत्र आणि त्याच क्षेत्रात जर पाहिलं तर एकेरी धाव आपण पाहतोय। निर्बंध क्षेत्रात बबलच्या बॅटमधून सिंगलने स्ट्राइक रोटेट केली सांघिक धावसंख्येत देखील बदल घडलाय धावफलकावरती 3 धावा बिनबाद स्ट्रायकी एंडवरती तुषार रणदिवे पाहायला मिळतोय। पुणे जिल्ह्यातील एक वलंकित नाव टेनिस जगतातील गत वर्षातील मॅन ऑफ द सिरीज यावर्षी ओडावडा 11 क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व बजावताना पाहायला मिळतोय। फ्रंटफुटचा वापर करण्याचा प्रयत्न वेगवान गतीचा चेंडू भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला। गोलंदाज प्रथम या चेंडूवरती बॅटची बाहेर आतील कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर लॉंग स्टॉप क्षेत्रात निघाला आणि त्याचमुळे एक धाव याही चेंडूवरती मिळेल। आक्रमण करण्याचा प्रयत्न कारण पॉवर प्लेचं षटक 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 या सर्कलच्या बाहेर आणि या षटकादरम्यान प्रथमच्या विरोधात मोठे फटके सातत्याने खेळण्याचे ते इरादे मैदानाच्या आतमध्ये बबल नाईक आणि त्याच्या साथीला तुषार रणदिवे या बॅटरकडून पाहायला मिळत आहेत परंतु त्या इराद्यांना देखील अपूर्ण ठरवणारे गोलंदाजी मैदानात प्रथम या गोलंदाजाकडून त्या पहिल्या षटकात स्ट्रायकी एंडवरती बबल नाईक। यावेळी चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर निघताना पाहायला मिळतो आणि स्वेरचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये। या षटकात जर पाहिलं तर हा दुसरा स्वेर चेंडू गोलंदाज प्रथम याचा पाहायला मिळतोय। चेंडूचा
टप्पा चांगला होता परंतु दिशा थोडीशी खराब मैदानात पाहायला मिळाली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बहाल केलेली ही बोनस स्वरूपाची धाव प्रथम या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राऊंड विकेट, गोलंदाजी दिशा बदलत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि याही वेळी चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा देखील दोन्ही हात समांतर होत असताना अवांतर धावेचा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. बाईटच्या स्वरूपात देखील एक धाव आणि अतिरिक्त स्वरूपात स्क्वेअरच्या स्वरूपात देखील एक धाव मिळत असताना दोन अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 7 धावा. प्रथम या षटकात जर पाहिलं तर प्रथम दर्शनी या अतिरिक्त धावा खर्च केल्या जातात. गोलंदाज प्रथम याच्या करवी स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय बाबल नाईक. लोअर फुल टॉस चेंडू अपिश फटका खेळा मिळो आपल्या क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न अथक मैदानात पाहायला मिळाले झेलसाठी. कमालीचा एफर्ट लावला या क्षेत्ररक्षक या झेलसाठी, कारण माहीत आहे की बबल नाईक याची विकेट या क्षणाला ही खूप महत्त्वाची ठरेल. आंबोली क्रिकेट संघाला एफर्ट चांगला होता परंतु हे प्रयत्न अपुरे पडतात, कमी पडतात. झेल सुटल्या मिळालेली एक धाव आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. प्रथम याचं जर षटक हे पाहिलं तर नक्कीच लांबवणारा षटक, कारण अतिरिक्त चेंडू खर्च करण्यात आला, अतिरिक्त धावा खर्च करण्यात आला या षटकादरम्यान. सिंगल स्ट्राईक एंडवरती तुषार रणदिवे. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळ आहे ऑन साइडला. चेंडू जाईल डीप लॉंग ऑनला. एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी तुषार रणदिवे याच्या बॅटमधून हा कमालीचा क्रॅकिंग चौकार निघालाय प्रथम याच्या विरोधात या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आणि या चौकाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. पॉवर प्लेच्या षटकातील पहिला मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये निघालाय. यावेळी आणखी एक मोठा फटका. यावेळी चेंडू जर पाहिला तर खूप वेळ हवेत देखील पाहायला मिळतोय आणि त्यानंतर जर पाहिला तर डीप लॉंग ऑनला चेंडू स्थिरावलाय त्या ठिकाणी. परंतु चेंडू जर पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर असणारा जाड त्याला चेंडू स्पर्श करतो आणि त्याचमुळे पंचांचा इशारा देखील आलाय की चेंडू सीमारेषा उल्लंघन करेल. चौकार अंतिम चेंडूवरती देखील मिळेल तुषार रणदिवे या बॅटरला. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान धावफलकावरती 16 धावा बनल्यात बिनबाद. प्रथम फलंदाजी करत असताना या महत्त्वपूर्ण क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान हुडावडा 11 क्रिकेट संघ. टॉस जिंकल्यावरती क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय शिवशंभो आंबोली क्रिकेट संघाचा, परंतु हा निर्णय येणाऱ्या काळात यशस्वी करण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचं पहिलं षटक, प्रारंभीचं पॉवर प्लेचं षटक, गोलंदाज प्रथम याचं जर पाहिलं तर 16 धावा खर्च करणारं षटक पाहायला मिळाले. अतिरिक्त चेंडू लांबवणारा षटक आणि त्यानंतर अंतरिम 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, आक्रमक चौकार तुषार रणदिवे याच्या बॅटमधून आणि पहिलं षटक 16 धावांचं मैदानात आंबोली क्रिकेट संघासाठी. पहिलं षटक महागडे ठरल्यानंतर आता दुसऱ्या षटकादरम्यान गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती शिवशंभो आंबोली क्रिकेट संघाकडून संघाचा आयकॉन खेळाडू सुचित नानचे मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असेल. स्ट्राईकी एंडवरती बबल नाईक, लेफ्ट हँडर बॅटर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस क्रिकेटचा छोटा पॅकेज बडा धमाका. परंतु सुरुवातीच्या पहिल्या षटकात थोडासा शांत मैदानात पाहायला मिळालाय, संयम मैदानात दाखवला जातोय. पहिला चेंडू असेल सुचित याचा, राईट आर्म राऊंड विकेट सज्ज झालाय सुचित. आखूट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, स्क्वेलेगच्या क्षेत्रात खेळ आहे परंतु डेप स्क्वेलेगला प्रोटेक्शन तयार. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळताना दिसेल बबल नाईक याच्या बॅटमधून आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 17 धावा धावफलकावर. आखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता परंतु थोडीशी गती कमी केली होती. चेंज ऑफ पेस मैदानात पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मोठा फटका खेळण्याचा जो प्रयत्न बबल नाईक याचा, अंतिम क्षणात बॅट देखील थोडीशी स्थिरावली. सिंगल मिळाली या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 17 या आकड्यावर. तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर बबल नाईक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या विकेटसाठी 17 धावांची भागीदारी या धावफलकावरती बनवली जाते हुडावडा 11 क्रिकेट संघासाठी. आणि सुरुवात जर पाहिली तर नक्कीच आश्वासक आणि सुरेख सुरुवात मैदानाच्या आतमध्ये हुडावडा 11 क्रिकेट संघाला. 5 षटकात एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नेण्यासाठी सुरुवात ती महत्त्वाची असते. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळ आहे. डीप लॉंगॉनला आहे क्षेत्ररक्षक, वेगात गतीने आलाय. दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेत असताना फेकी केली नॉन स्ट्राईकी एंडला. याही चेंडूवरती जर पाहिलं तर एक धाव मेल बॅटर तुषार रणदिवेला. सिंगलने सांघिक धावसंख्या 18 धावा धावफलकावर. मागील षटकाचा विचार केला तर 16 धावा खर्च करणारं पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाज प्रथम याचा, परंतु दुसऱ्या षटकादरम्यान सुरुवातीच्या 2 चेंडूवरती मोठ्या फटक्यापासून रोधकता लावली आहे गोलंदाज सुचित नानचे याने. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील. स्ट्राईकी एंडवरती बबल नाईक
जो सज्ज झालाय पुढील चेंडू फेस करण्यासाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, एक हात सुटलाय, फटका पुलचा पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पहिला क्रॅकिंग षटकार, पहिला पुल सक्सेसफुल झालाय बबल नाईक या बॅटरचा. षटकाने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती गतिमानता प्राप्त करत असताना 24 धावा या धावपलकावर. बिनबाद 24 धावा या धावपलकावरती बबल नाईक याच्या बॅटमधून पहिला आक्रमक आणि क्रॅकिंग षटकार मैदानात सुचित नानचे या गोलंदाजाच्या विरोधात. 24 धावा या धावपलकावरती बनल्यात. यावेळी चेंडू पुढे टाकलाय, अक्रॉस बॅटने फटका ऑन साईडला खेळा डीप कावकोंडला आहे क्षेत्ररक्षक मेल फक्त एकच धावा या चेंडूवरती. सिंगलने सांघिक धावसंख्या 25 धावा या धावपलकावर. मागील चेंडूवरती पुलचा तो बहारदार षटकार आणि त्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजाचा टप्पा देखील थोडासा पुढे पाहायला मिळालाय. ऑन साईडला फटका डीप कावकोंडला एक धाव बबलच्या बॅटमधून सिंगलने 25 धावा. स्ट्राईक रोटेट होत असताना यावेळी स्ट्राईकिंग एंडवरती पोहोचेल तुषार रणदिवे हा बॅटर. राईट हँडर आणि लेफ्ट हँडर कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर थोडंसं क्षेत्ररक्षणात देखील हालचाल पाहायला मिळते. शॉर्ट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका, कलात्मक फटका डीप पॉइंटला. चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. तुषार रणदिवेच्या बॅटमधून नेत्रदीपक, नजाकत आणि कलात्मक हा फटका मैदानाच्या आतमध्ये. सुचित नानचे याच्या विरोधात आक्रमण मैदानाच्या आतमध्ये झालंय. षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 31 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक प्रगतीपथावरती 15ची सरासरी धावपलकावरती पाहायला मिळते. या धावा बनत असताना हुडाहुडा 11 क्रिकेट संघासाठी. यावेळी सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका ऑन साईडला मिड विकेटला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच ठिकाणी हा फटका फसलाय. हर्षद त्या ठिकाणी तैनात होता आणि पहिला धक्का बसलाय. तुषार रणदिवे या बॅटरला बाद केलंय. गोलंदाज सुचित नानचे आणि अंतिम चेंडूवरती आंबोली क्रिकेट संघासाठी हा पहिला ब्रेक थ्रू, जो फलंदाज मैदानात घातक ठरत होता, अडसर ठरत होता, कारण सातत्याने त्याच्या बॅटमधून मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. तुषार रणदिवे या बॅटरला बाद केलंय, माघारी पाठवलंय, पहिला धक्का बसलाय. हुडाहुडा 11 क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 1 बाद 31 धावा या धावपलकावरती. तुषार रणदिवे माघारी परतल्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये आणखी एक आक्रमक फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर ज्याने हे मैदान गाजवलं मागील हंगामात, मयूर कारंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. बबल नाईक याची साथ देण्यासाठी 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 31 धावा धावपलकावरती. एक आक्रमक फलंदाज माघारी परतल्या, परंतु दुसरा आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकताना पाहायला मिळतोय. बबल नाईक आणि मयूर कारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुणे जिल्ह्यातील आणखी एक वलयांकित नाव या टेनिस जगतातील मयूर कारंडे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजीत बदलाव असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि या तिसऱ्या षटकादरम्यान प्रथम हा गोलंदाज या षटकात पाहायला मिळतोय. प्रथम गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेल तिसरं षटक संघाकडून आणि स्ट्रायकिंग एंडवरती बबल नाईक हा बॅटर सज्ज असेल पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू वेगवान गतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सन्मानजनक फटका मैदानात पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर थ्रो स्ट्रायकिंग एंडवरती जो फलंदाजाच्या शरीरावरती आदळलाय. किती धावा असतील? एकच धावेचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 32 धावा धावपलकावर. पहिला चेंडू प्रथम्याचा जर पाहिला तर अगदी खोलवर डप्पाचा चेंडू, ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू, सन्मानजनक फटका बबल नाईक याच्या बॅटमधून. त्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण झाले आणि त्यानंतर जर पाहिले तर क्षेत्ररक्षकाची फेकी जी शरीरावरती आदळली मयूर कारंडे या बॅटरवरती. किती धावा या चेंडूवरती असतील? 2 धावांचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 33 धावा धावपलकावरती. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये जर थ्रो पाहिला तर शरीरावरती आदळले आणि त्यानंतर जो निर्बंध क्षेत्र आहे त्याच ठिकाणी चेंडूचा प्रवास होत असताना या 2 धावा मिळतील बबल नाईक याच्या खात्यामध्ये आणि या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 33 धावा धावपलकावर. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर कारंडे पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान.
यावेळी शॉर्ट लेन पदेचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू जर पाहिला तर फ्लँक स्लिपला पोहोचलाय, ज्या ठिकाणी धावसंख्येला निर्बंध आहे, घोषांकी क्षेत्र आहे, त्याच ठिकाणी एकेर धाव निघत असताना सांघिक धावसंख्या आता 34 धावा धावफलकावर. 34 धावा धावफलकावरती बनल्यात. एकडे बाद होत असताना तुषार रणदिवे माघारे परतल्या, परंतु मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे आणि त्याच्या साथीला स्ट्राईक एंडवरती बबल नाईक. फुल टॉस चेंडू, फुल्ली लॉस चेंडू, स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू खूपच लांब दूरवरती पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. प्रथमच्या विरोधात बबल नाईक याचा हा तडाखेबंद षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 40 धावा बनले. एक गडी बाद होत असताना 5 षटकांचा सामना, आजच्या दिवसातील चौथा क्वार्टर फायनलचा सामना या दोन बलाढ्य संघादरम्यान रंगलाय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना हुडाहुडा 11 क्रिकेट संघ नक्कीच एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता मार्गक्रमण करतो. या सामन्यादरम्यान बबल नाईक याच्या बॅटमधून पहिला हा क्रॅकिंग षटकार या सामन्यातील मैदानात पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू कमबॅक करत असताना चेंडू जर पाहिला तर ब्लॉक होलमध्ये टाकलाय, त्यानंतर नॉन स्ट्राईक एला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप थोडंसं खराब पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे दुसरा धावेचा प्रयत्न देखील अगदी सहज होताना पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. मागील चेंडूवरती षटकार बबल नाईक याच्या बॅटमधून या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 42 धावा, एक गडी बाद होत असताना अंतरिम 2 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट कमालीचं पाहायला मिळालंय. पैकी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंडला बॅकअप थोडंसं खराब मैदानात आणि 2 धाव्याने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती बबल नाईक. चांगला चेंडू खोदून काढल्या, ऑन साइडला मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय. डीप फॉरवर्ड स्पेल एकला गुरुप्रसाद आरोसकर याचं कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बबल नाईक यावेळी माघारी परतेल. आक्रमण करण्याचा सातत्याने तो प्रयत्न, परंतु आक्रमणाला थांबवलंय. विकेट मिळवले गोलंदाज प्रथम याने आपल्या संघासाठी. 2 बाद होत असताना आता सांघिक धावसंख्या 42 धावा या धावफलकावरती. बबल नाईक माघारी परतलाय. बबल नाईक याच्या बॅटमधून एक षटकार मैदानात पाहायला मिळालाय, परंतु बबल नाईक माघारी परतत असताना आता मैदानाच्या आतमध्ये सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. 2 बाद, सांघिक धावसंख्या 42 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी आता डगआउटच्या दिशेने आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे याची साथ देण्यासाठी बलशाली बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाजी नाईक पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज प्रथम याने विकेट मिळवली आपल्या संघासाठी. जो फलंदाज बबल नाईक घातक ठरत होता, आक्रमण सातत्याने मैदानात करत होता, बबल नाईकला माघारी पाठवलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये हुडाहुडा 11 क्रिकेट संघाचा तारहरण, संघाचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक सज्ज होताना पाहायला मिळेल. राईट हँडर बॅटरसाठी स्क्वेअर लेग एक तैनात, मिड विकेट एक तैनात, वाडीश लॉंग ऑन एक तैनात. ऑफ साईडला जर पाहिलं तर एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर एक डीप पॉइंट क्षेत्ररक्षक मैदानात पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती दाजी नाईक सज्ज असेल. पहिला चेंडू फटका समोर खेळ्या, वाडीश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दाजी नाईक 0 धावसंख्येवरती बाद होईल. तिसरा धक्का बसलाय हुडाहुडा 11 क्रिकेट संघाला. गिरीश याचं हे कमालीचं झेल मैदानात पाहायला मिळालंय. फटका देखील ताकदवर होता, परंतु उंची नव्हती या फटक्यासाठी आणि वाडीश लॉंग ऑनला हे कमालीचं झेल टिपलंय. गिरीश या क्षेत्ररक्षकाकडे प्रथम याने अंतिम 2 चेंडूवरती हुडाहुडा 11 क्रिकेट संघाला 2 मोठे धक्के दिलेत. सांघिक धावसंख्या 42 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. दरम्यान स्पर्धेदरम्यान ज्याच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा या ठिकाणी रॉयल किंग ग्रुपनं आयोजित केली आहे, ते कैलासवासी मनीष देसाई यांचे पिताश्री या ठिकाणी या मैदानावरती उपस्थित आहेत. मी मनीषच्या वडिलांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आहेत ते. त्यांचं मनपूर्वक आम्ही या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं या व्यासपीठावरती स्वागत करतो. त्याचबरोबर एस एस स्पोर्ट्सचे सदानंद धुरी देखील आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद सर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दाजी नाईकला फक्त एक चेंडू मैदानात राहायचा होता. त्यानंतर स्लॉग षटकांना सुरुवात, जी ज्याची शैली आहे मोठ्या फटक्यांची. पहिल्या चेंडूवर ते आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न. गिरीश याचा कमालीचा झेल वाडी स्लॉंगॉनच्या क्षेत्रात आणि प्रथमने विकेट मिळवली. अंतरिम 2 चेंडूवरती बबल नाईक याला माघारी पाठवलं आणि त्यानंतर लगेचच दाजी नाईक याला देखील माघारी पाठवलं डगआउटच्या दिशेने. मैदानात आता विशाल नाईक हा मैदानात पाहायला मिळतोय. विशाल नाईक आणि मयूर कारंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ हा मैदानात बाकी राहिला या पहिल्या इनिंग दरम्यान आणि आता चौथ्या षटका दरम्यान, या स्लॉग षटका दरम्यान विशांत हा गोलंदाज मैदानात पाहायला मिळतोय शिवशंभो आंबोली क्रिकेट संघाकडून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचं हे आंबोली गाव, आंबोली हे पर्यटन स्थळ नेहमीच थंड हवेसाठी पर्यटन स्थळ हे मानलं जातं, परंतु मैदानाच्या आतमध्ये गरम वातावरण पाहायला मिळते. या सामन्या दरम्यान एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये या 2 संघादरम्यान. चौथं षटक स्लॉग षटका दरम्यान गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती विशांत हा गोलंदाज पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर मयूर कारंडे सज्ज असेल पहिला चेंडूचा सामना करण्यासाठी. दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाचा विचार केला तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी पाहिलं तर पोषक असणारं हे मैदान. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर कारंडे हा बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतो. थोडंसं क्षेत्ररक्षणात हालचाल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण मैदानात लावण्यात येते. 30 या सर्कलच्या आतमध्ये जर पाहिलं तर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफ 30 या सर्कलच्या आतमध्ये, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेल एक 30 या सर्कलच्या आतमध्ये आणि 4-5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिला चेंडू आडवा बॅटने फटका खेळला स्क्वेल एकच्या दिशेने. चेंडू हवाई सफर करत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. प्रेक्षक वर्गात मयूर कारंड्याच्या बाडमधून ब्रँडेड क्रॅकिंग षटकार मैदानात निघालाय विशांत याच्या विरोधात. या पहिल्या चेंडूवरती मयूरने हात खोलले मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग षटकाला सुरुवात केली या मोठ्या फटक्याने. षटकार खेचत असताना सांघिक धावसंख्या आता या धावपलकावरती 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. विशांतच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती विस्फोट मैदानात घडवलाय, हल्ला चढवलाय मयूर कारंडे या बॅटरने. गत वर्षातील बेस्ट बॅटर या स्पर्धेतील यावर्षी होडावडा 11 क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतोय गोलंदाज विशांत याच्या विरोधात. यावेळी दिशा बदलली. लेफ्ट हँडर बॅटरसाठी राईट आर्म राऊंड विकेट असेल गोलंदाज विशांत. याही वेळी आणखी एक कमालीचा फटका, आणखी एक दमदार फटका. चेंडू जर पाहिला तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचलाय. पंचांचा इशारा आलाय. फक्त मेल 1 धाव्या चेंडूवरती. फटका मोठा होता. फटका जर पाहिला तर ताकदवर देखील होता, परंतु जर पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे निर्बंध क्षेत्र धावसंख्येला त्याच ठिकाणी चेंडू निघताना पाहायला मिळतो. सिंगल मेल या चेंडूवरती मयूर कारंडे याला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 49 धावा 3 गडी बाद होत असताना मयूरच्या बॅटमधून तर फटका आक्रमक होता, क्रॅकिंग होता, परंतु जर पाहिलं तर काही निर्बंध क्षेत्र देखील आपण मैदानात पाहतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती विशाल नाईक हा बॅटर पाहायला मिळेल. विशाल देखील एक गुणवान खेळाडू होडावड्या संघातील. गोलंदाजी ज्याप्रमाणे करतोय त्याचप्रमाणे फलंदाजी देखील करण्यासाठी ओळखला जाणार विशाल नाईक स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. यावेळी अपेश फटका खेळण्यात, ऑफ साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑन साईडला निघालाय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अगदी वेगात गतीने पोहोचलाय. चेंडूवरती ताबा मिळवला. या दरम्यान 1 धाव मिळेल विशाल नाईक याच्या खात्यामध्ये. एकेरी धावाने सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर सांघिक अर्धशतक 50 धावा धावपलकावरती होडावडा 11 क्रिकेट संघाचं पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना या सामन्यादरम्यान 3 फलंदाज माघारी परतले, परंतु तुषार रणदिवे आणि त्याचबरोबर बबल नाईक याने देखील चांगली सुरुवात करून दिली होडावडा 11 क्रिकेट संघाला आणि त्या सुरुवातीला सातत्य ठेवत असताना ही जोडी देखील फलंदाजी मैदानात आक्रमक करताना पाहायला मिळते. यावेळी चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघालाय आणि त्याचमुळे पंच देखील कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने वळत असताना इशारा करतायत. दोन्ही हात समांतर करत स्वेर चेंडूचा अतिरिक्त धावेचा आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावर 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकिंग एंडवरती मयूर कारंडे. यावेळी कटचा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंटला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. अवकाशाच्या दिशेने हात उंचावत असताना 6 धावांचा आणखी एक दमदार कलात्मक डोळ्यांचं पारणं फेडणारा हा स्क्वेअर कटचा
दमदार फटका मैदानाच्या आतमध्ये षटकार निघालाय मयूर कारंडे याच्या बॅटमधून आणि या षटकाने सागिक धावसंख्या धावपलकावरती 57 धावा 57 रन लॉस ऑफ 3 विकेट. क्रॅकिंग फटका मयूर कारंडे याच्या बॅटमधून मैदानात पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगला तर नक्कीच एक आक्रमक फटका टोलवलाय परंतु ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर कटचा हा नजाकत भरा फटका. याही वेळी तोच फटका सेम फटका मैदानाच्या आतमध्ये मागील फटक्याची पुनरावृत्ती यावेळी परंतु चेंडू जाईल एका टप्प्यानंतर सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मागील स्क्वेअर कटच्या फटक्यावरती षटकार निघाला परंतु यावेळी या स्क्वेअर कटच्या फटक्यावरती चौकार निघतोय मयूर कारंडे या बॅटरच्या बॅटमधून आणि या चौकाने सांघिक धावसंख्या देखील गतिमानता प्राप्त करत असताना वेगात गतीने धावपलकावरती अंकित होत आहेत 61 धावा 3 गडी बाद होत असताना. अंतरिम एका चेंडूचा खेळ बाकी. विशांच्या विरोधात आक्रमण हे निरंतर मैदानात पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके हे सातत्याने खेळले जातात. याही वेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट स्विंग जर पाहिला तर प्रचंड वेग होता बॅट स्विंग मध्ये परंतु चेंडू जर पाहिला तर बॅटला न लागता यावेळी लागलाय शरीरावरती. शरीरवेधी चेंडू पाहायला मिळाला विशांत याचा. अंतरिम चेंडूवरती लेगबायच्या स्वरूपात 1 धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 62 धावा धावपलकावरती. या षटकाचा विचार केला तर 20 धावा बनल्यात ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार निघालाय. मयूर कारंडे या बॅटरच्या बाटमधून महागड्या षटक म्हणावं लागेल कारण स्लॉग षटक आणि या स्लॉग षटका दरम्यान जे सातत्याने आक्रमण झाले त्या आक्रमणाच्या सोबतीने 20 धावा बनल्या त्या धावपलकावरती. विशांत याच्या या षटका दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावपलकावरती. मागील क्वार्टर फायनलचे सामने जर पाहिले तर कमी धावसंख्येचे पाहायला मिळाले परंतु हा सामना जर पाहिला तर एक मोठ्या धावसंख्येचा सामना नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय कारण 62 धावा बनल्यात 4 षटका दरम्यान. येणारे अंतरिम षटक 5वं षटक गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती गोमंतके भूमीतील टेनिस क्रिकेटचा हा सितारा गोलंदाजीसाठी गुरुप्रसाद आरोस्कर पाहायला मिळतोय या 1.5 षटका दरम्यान. 6 चेंडूंचा खेळ बाकी. या 6 चेंडूवरती किती धावा अजून जोडल्या जातील हुडाहुडा 11 क्रिकेट संघाच्या या फलंदाजाकडून या धावपलकावरती हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असेल. मयूर कारंडे सारखा आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती थोडंसं नक्कीच आव्हान कठीण असेल गोलंदाज गुरुप्रसाद आरोस्करसाठी देखील कारण आक्रमण रोखायचं आहे मैदानात. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने फिरवलेली बॅट परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क मैदानात तुटताना पाहायला मिळतोय. 62 धावा या धावपलकावरती. पहिला चेंडू जर पाहिला तर मयूर कारंडे याला बीट करणारा मैदानात पाहायला मिळाला. स्क्वेअर चेंडू या धावपलकावरती. आतापर्यंत जर पाहिलं तर मागील 24 चेंडूंचा विचार केला तर त्यानंतर या या अंतिम षटकातील पहिला चेंडू निर्धावने गेलाय. या इनिंग मधील हा पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय या स्कोअरबोर्डवरती. शॉर्ट चेंडू पुलचा फटका स्क्वेअर लेगला आहे क्षेत्ररक्षक डीप मध्ये फटका फसलाय. मयूर कारंडे याची विकेट मात्र इथे मिळताना पाहायला मिळते आंबोली क्रिकेट संघासाठी या अंतिम षटका दरम्यान. जे आक्रमण मागील षटकात आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये जे वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावलं मयूर कारंडे या बॅटरचं ते वादळ मैदानात शांत करण्यात आलं. गोलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर याच्या करवी मयूरला माघारी पाठवलंय बनवलंय डगआउटचं शिकार. 4 बाद सांघिक धावसंख्या 62 धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकताना पाहायला मिळतोय विनय पावणोजी हुडाहुडा 11 क्रिकेट संघाकडून पाहायला मिळत आहेत. चार बाद सांघिक धावसंख्या 62 धावा धावपलकावरती. मागील 4 षटकांचा विचार केला तर आक्रमण सातत्याने प्रत्येक चेंडूवरती धावा बनल्या परंतु गुरुप्रसाद आरोस्कर याचं हे अंतिम षटक या आणि अंतिम षटका दरम्यान महत्त्वपूर्ण विकेट मिळवली आपल्या संघासाठी आणि त्याचबरोबर 2 चेंडू निर्धाव देखील निघताना पाहायला मिळत आहेत. जे मागील 4 षटका दरम्यान आक्रमण ज्या धावा बनत होता ज्या धावांचा ओहक मैदानात आपण पाहिला त्या धावसंख्येला कुठेतरी रोधकता लावणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या अंतिम षटका दरम्यान पाहायला मिळते. गुरुप्रसाद आरोस्कर या गोलंदाजाच्या माध्यमातून अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडवरती नवोदित बॅटर विनय पावणोजी सज्ज झालाय. पहिला चेंडू तो फेस करेल षटकात. आडव्या बॅटने फटका खेळ्या स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू हवाई सफर करेल जाईल सीमारेषा पलीकडे. विनय पावणोजी याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती
हा जबरदस्त क्रॅकिंग फटका मैदानाच्या आतमध्ये निघालाय. षटकाराने सांघिक धावसंख्या देखील धावपलकावरती परावर्तित झाली. 68 धावा या धावपलकावर. हुडाहुडा 11 क्रिकेट संघात जर पाहिलं तर प्रत्येक फलंदाज आक्रमक शैलीचा फलंदाज आणि त्यामुळे हे आक्रमण मैदानात सातत्याने पाहायला मिळते. यावेळी दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज गुरुप्रसाद याच्यावरती. चेंडू जर पाहिला तर डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय आणि त्याचमुळे पंच देखील स्क्वेअर चेंडू घोषित करतायत. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 69 धावा या धावपलकावर. याही वेळी पूल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोला चेंडू लागत असताना जर पाहिला तर बॅक टू द बॉलर हा चेंडू निघालाय. एक धाव जर पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता विशाल नाईक या बॅटर कडून परंतु तो नकार पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 70 धावा या धावपलकावर. प्रेक्षकांच्या नजरा भिडल्यात या सामन्यावरती कारण हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल या दोन बलाढ्य संघादरम्यान. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय विशाल नाईक या बॅटरने. फटका मिस टायमिंग परंतु एक धाव देऊन जाईल या चेंडूवरती. विशालचा हा फटका. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 71 धावा. सिंगल डबल धावा देखील खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये आणि त्या सिंगल डबल धावा जर पाहिल्या तर नक्कीच येणाऱ्या काळात आव्हानात्मक ठरतील अमोली क्रिकेट संघासाठी. चांगला चेंडू वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न विनय पावणोजी या बॅटर कडून. अंतिम चेंडूवरती विकेट मिळेल गुरुप्रसाद याला रनआउटच्या स्वरूपात. आणि या अंतरिम चेंडूवरती जर पाहिलं तर निर्धाव चेंडू निघताना पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद होत असताना 71 धावा या धावपलकावरती जोडल्यात. हुडाहुडा 11 क्रिकेट संघाने 72 धावांचं एक तगडे लक्ष एक महत्त्वपूर्ण आव्हान ठेवले. या क्वार्टर फायनलच्या सामन्यादरम्यान एक विशाल आव्हान पाहायला मिळतंय शिवशंभो आंबोली क्रिकेट संघासमोर. आजच्या दिवसातील हा चौथा सामना या महाअंतिम दिवसामधील क्वार्टर फायनलचा हा चौथा अंतिम सामना आपण मैदानात पाहतोय. 3 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतात आणि या 3 संघादरम्यान चौथा संघ कोणता असेल या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा या 2 संघांमधून हे नक्कीच येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. काय घडेल या सामन्यादरम्यान. 72 धावांचा पाठलाग केला जाईल की या 72 धावांचा बचाव मैदानात केला जाईल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज असेल. सर गुरु चिटणीस जोडले जातील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सुमेत. सामन्याच्या दुसऱ्या डावाला मैदानावरती सुरुवात होताना दिसेल. 30 चेंडू आणि 72 धावा असं असेल विजयाचं समीकरण. काय सुरेख फलंदाजी तुषार रणदिवेची, त्यानंतर त्याच्या साथीला आलेला बबल नाईक आणि त्यानंतर अजून एक आयकॉन दर्जाचा खेळाडू मयूर कारंडे. या 3 खेळाडूंच्या खेळीच्या जोरावरती तब्बल 71 धावांपर्यंत मजल मारली आहे आणि 72 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. तो हा सामना जिंकण्यासाठी आणि सेमीफायनल राऊंडमध्ये प्रवेश करण्यासाठी, ते अर्थात अंबोली संघासमोर हुडाहुडा 11 संघानं 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. सेमीफायनल राऊंडमध्ये पोहोचायचा आहे हा प्रयत्न असेल आंबोली संघाचा. आणि या 72 धावांच्या पाठलागाला मैदानामध्ये सलामीचे फलंदाज आपल्याला उतरताना दिसत आहेत. एका बाजूला दिसतोय गुरुप्रसाद आरोस्कर, तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देताना दिसेल तो गिरीश.
सेमीफायनलचं चित्र स्पष्ट होत आहे काहीशा प्रमाणामध्ये. पहिला सेमीफायनल राऊंडचा सामना असेल तो अर्थात तनुष स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी विरुद्ध एंड्रियन स्पोर्ट्स वेंगुर्ला. तर दुसरा सेमीफायनल राऊंडचा सामना राजाराम वॉरियर्स विरुद्ध आता या सामन्यातील विजेता संघ, जो संघ या सामन्यामध्ये विजेता ठरेल त्याच्या विरुद्ध दुसरा सेमीफायनल राऊंडचा सामना. सेमीफायनल राऊंडचं चित्र स्पष्ट झालंय. 72 धावांच्या पाठलागाला मैदानावरती सुरुवात झाली आहे. गोलंदाजीच्या मोर्चावरती 72 धावांचा बचाव करण्याच्या हेतून संघाचा आयकॉन दर्जाचा खेळाडू तुषार रणदिवे गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. गोमंतक भूमीतील एक अव्वल दर्जाचा खेळाडू डावखुरा हाताचा स्फोटक फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. तुषार रणदिवे सज्ज होतोय. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक आणि सज्ज होतोय गुरुप्रसाद आरोस्कर. 72 धावांचा पाठलागाला सुरुवात मैदानावर. पहिला चेंडू लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू टोलावलाय. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवलाय. पहिल्या चेंडूवरती चेंडू फरार, सीमा पार, चौकार. त्याची चुणूक दाखवली गुरुप्रसादनं या पहिल्या चेंडूवरती. पहिला चेंडू खराब चेंडू मी म्हणेन लोअर फुल टॉस पद्धतीचा आणि त्याच्यावरती घेतलेलं चोख प्रत्युत्तर. दुसरा चेंडू आखूड टप्पाचा शॉर्ट आर्म बॉल डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार डीजे. NPL सारख्या एका भारतातल्या सर्वात मोठ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्यानं प्रतिनिधित्व केलंय तो गोमंतक भूमीतील एक अव्वल दर्जाचा खेळाडू गुरुप्रसाद आरोस्कर आपल्याला मैदानावरती खेळताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार त्याने आतापर्यंत लगावलाय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. यावेळी डीपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय जरूर. गुरुप्रसाद ज्या ठिकाणी मोठे फटके खेळतो स्क्वेअर लेग त्याचं आवडतं क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी नेमका या पॉवर प्लेमध्ये केवळ 2 क्षेत्ररक्षक लावण्याची अनुमती असते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ते 2 क्षेत्ररक्षक एक डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये एक डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तैनात करून ठेवला होता या अगोदरच्या चेंडूवरती तुषार रणदिवेने. ते अर्थात गुरुप्रसाद आरोस्करसाठी. एक धाव गुरुप्रसादनं काढली आहे. स्ट्राईक आपला संघ सहकारी गिरीशला सुपूर्द केली आहे. 11 धावा तर झाल्यात. विजयासाठी सरासरी 12 पेक्षा अधिकच्या धावांची आवश्यकता. त्यातील 11 धावा या पहिल्या 3 चेंडूत निघाल्यात. अजून 3 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. गिरीश स्ट्राईक एंडवरती येईल, सामना करेल तुषारच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू तुषारसाठी. त्या ठिकाणी तुषारचा गिरीशसाठी अल्टीपल्टीचा स्ट्रोक, ज्याला आम्ही नेहमी म्हणतो लागला तर तीर नाहीतर फकीर अशा पद्धतीचा फटका. या मात्र त्या ठिकाणी तीर लागत नाहीये, अर्थात फलंदाज फकीर होतोय आणि चेंडू निर्धाव जातोय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू मिड विकेटच्या दिशेनं मयूर कारंडे. त्यानं केलेली ती चूक सब फिल्डर म्हणून ज्याला ओळखलं जातं. खरं तर अपेक्षा नव्हती मयूरकडनं अशी, परंतु मोठ्या खेळाडूंकडून देखील क्रिकेटच्या मैदानावरती होताना दिसतात त्या चुका आणि त्यातीलही चूक मयूरकडनं होते. एक महत्त्वपूर्ण जीवदान त्या ठिकाणी गिरीशला मिळतंय. 1 धाव मिळते. 12 धावा धावफलकावरती लागत आहेत. पहिल्या षटकातल्या पहिल्या 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 5 चेंडूत 12 धावा झाल्यात. सरासरी धावसंख्या धावगती आज या ठिकाणी आवश्यक धावगती पूर्ण केली. पूर्णच्या ठिकाणी मारलेला फटका मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू अगदी रोलिंग करत जातोय. सीमा पार, चौकार. एकंदर तुषार रणदिवेच्या ज्या षटकात तब्बल 16 धावा कुठल्या जातात. एक चांगली सुरुवात मी म्हणेल. त्या ठिकाणी 72 सारख्या धावसंख्येचा पाठलाग करताना ही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते ती आंबोली संघाचे
16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 24 चेंडू अर्थात 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आणि राहिलेल्या 4 षटकामध्ये अजूनही आवश्यकता ती हा सामना जिंकण्यासाठी 56 धावांचे. 24 चेंडू आणि 56 धावा असं असेल विजयाचं समीकरण. चोवीस चेंडू 56 धावा असं समीकरण आता मात्र येऊन पोहोचलंय. अर्थात प्रतिषटक जर विचार करायला गेला तर प्रतिषटक धावगती 14 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक षटकामागे 14 धावा जमवाव्या लागतील. प्रत्येक षटकात सरासरी 14 धावा जमवायच्या आहेत. अर्थात प्रत्येक षटकामागे एक धोका पत्करावा लागेल, एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल आणि हा मोठा फटका खेळण्याची क्षमता गुरुप्रसादच्या बॅटमध्ये आहे. ती त्या ठिकाणी बॅटमध्ये आहे सुचित नानचेच्या, ती बॅटमध्ये आहे प्रथम गावडेच्या आणि त्या बॅटमधून आपल्याकडे असलेली ती क्षमता ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. स्ट्राइक एंड वरती गिरीश सज्ज होतोय, सामना करतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज कोण आलाय बघूया. हुडावडे संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं सिद्धेश परब गोलंदाजीच्या मोर्चावरती. होडवडाचा गावचा सुपुत्र, एक वेगवान गोलंदाजी, रफ्तार का सौदागर जे योगेश परब नेहमी म्हणतात, त्यांच्या भाषेमध्ये रफ्तार का सौदागर योगेश सिद्धेश परब गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झालाय. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक. संघाची धावसंख्या 16, 56 धावांची आवश्यकता. 24 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. नवीन षटकाची झालेली सुरुवात, ड्राईव्हचा फटका कव्हर पॉइंटच्या दिशेनं, एक धावेची नक्कीच भर आणि त्या ठिकाणी थोडासा फंबल झाला तुषार रणदिवे आणि त्याचा लाभ उठवत एका धावेचं रूपांतर गुरुप्रसादनं 2 धावांमध्ये केलंय. कौतुक करावं लागेल गुरुप्रसाद आरोसकरचं. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या मैदानावरती त्याच्याकडनं पाहायला मिळाले. धावसंख्या बघता बघता 18 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाच्या खेळाला या मैदानावरती सुरुवात. एकंदरीत पाठलाग हा 72 धावांचा या मैदानावरती. पुढचा चेंडू कट केलाय. चेंडू प्रवास आपण बघतोय घोषितच्या स्वरूपामध्ये. एकेरी धावीसाठी 19 अशी धावसंख्या ही धावफलकावरती ही परिवर्तित झालेली. दुसऱ्या षटकाचा खेळ एकंदरीत मैदानावर जो प्रगती पथावरती. गुरुप्रसाद आरोसकरला स्ट्राइक मिळते. ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे तो गुरुप्रसाद आरोसकर आता मात्र स्ट्राइक एंड वरती सज्ज झालाय. मागच्या षटकात आपण बघितलं याच गुरुप्रसादनं 2 चौकार 1 षटकार लावला होता आपल्या खेळीमध्ये. तीच कामगिरी याही षटकात गुरुप्रसादला मी तर म्हणेल प्रत्येक षटकात 2 मोठे फटके खेळावे लागतील त्याच्या संघाला या सामन्यात विजय प्राप्त करायचा असेल तर. याही मारलाय फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू फरार, चेंडू सीमा पार. रॉयल किंग मनीष षटकार डीजे. ध्रुव ट्रॉफी असू दे, पेडणे प्रीमियर लीग असू दे, कोकण मराठा प्रीमियर लीग असू दे, साग ग्राउंड असू दे मडगावचं, अशी बरीच मैदान आहेत गोमंतक भूमीतली जी आपल्या बहारदार फलंदाजीच्या जोरावरती गाजवली आहेत. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. नो बॉल कशासाठी दिलाय तो अर्थात त्या ठिकाणी प्लेइंग एरिया आहे, त्या एरियाच्या बाहेर चेंडू पिच झाल्यामुळे त्या ठिकाणी नो बॉल ठरवला होता तो पंचांकडून. रिव्ह्यू घेतला गेलाय होडावडे संघाकडून. प्लेयर रिव्ह्यू घेतोय त्या ठिकाणी या पंचांच्या निर्णयाविरुद्ध. बघूया त्याचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहील की तो अनसक्सेसफुल होईल, रिव्ह्यू लॉस्ट होईल हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल.
ऑन फील्ड डिसिजन, स्टे विथ ऑन फील्ड डिसिजन. रिव्ह्यू लॉस्ट होतोय. एक रिव्ह्यू घेतला होता तो व्यर्थ ठरला जातोय. पंचांचा निर्णय होता नो बॉलचा आणि नो बॉल हा कधीही हा एकटा येत नसतो. पुढचा चेंडू लोवर फुल टॉस पद्धतीचा फ्री हिटचा चेंडू. अमोल जमदाडे जर समालोचन करत असले असते तर नक्कीच त्याने म्हटलं असतं उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आता फ्री हिटच्या चेंडूवरती लोवर फुल टॉस पद्धतीच्या चेंडूवरती गुरुप्रसादनं एकेरी धाव जमवली आहे आणि एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येत त्यानं भर घातली आहे. धावसंख्या बघता बघता 27 वरती येऊन पोचली. पहिल्या षटकात धावा होत्या 16, या षटकात आता 11 धावा झाल्यात. 4 चेंडू समाप्त झालेत. सरासरी आवश्यकता होती ती 14 धावांची प्रति षटकामागे, त्यातल्या 11 धावा या पहिल्या 4 चेंडूमध्ये जमवल्यात. अजूनही 2 चेंडूचा अवधी या षटकातला शिल्लक. या मात्र थोडीशी जागा बनवली आहे. इनसाइड आउट पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी जागा बनवत कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने हा फटका खेळलाय. 1 धाव वसूल केली आहे. या षटकातली 12वी धाव जोडली आहे. एकंदरीत 28 अशी धावसंख्या ही धावफलकावरती. दुसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 72 धावांचा पाठलाग करते वेळी गुरुप्रसाद आरोस्कर आता मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. ज्या गुरुप्रसादनं बरीच मैदानं गाजवली, मी अगोदर देखील सांगितलं, तोच गुरुप्रसाद सज्ज होतोय स्ट्राईक एंडला सामना करेल गोलंदाजीचा. याही मात्र फटका फसलाय. एक हात सुटला होता, बॅटवरचं नियंत्रण सुटलं होतं आणि हा फटका फसलाय गुरुप्रसादचा. सोपा झेल देतोय गुरुप्रसादची. खेळी समाप्त होतोय. पहिला हादरा, पहिला मोठा धक्का आंबोली संघाला बसलाय. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या सांगतेखेरीज 1 गडी बाद 28 धावा विजय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर 18 चेंडू आणि आता मात्र समीकरण आता बदललंय. 44 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज, अजून एक आयकॉन दर्जाचा खेळाडू. एका आयकॉन दर्जाच्या खेळाडूची जागा दुसऱ्या आयकॉन दर्जाच्या खेळाडूने घेतली आहे. सुचित नानचे मैदानावरती. खरं तर हा दोडामार्ग तालुक्यातला एक सुपरस्टार खेळाडू आहे, परंतु क्रिकेट निमित्त तो या ठिकाणी खेळतोय. तो अपाली कळंगुटकर याच्या छत्रछायेखाली गोवा राज्यामध्ये एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला तो सुचित नानचे. तो सज्ज होतोय नॉन स्ट्राईक एंडला साथ देण्यासाठी. तो आपल्या संघ सहकारी गिरीशशी तिसऱ्या षटकाला मैदानावरती होताना दिसेल सुरुवात. पहिल्या षटकात काहीसा महागडा ठरलेला तुषार रणदिवे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. वैयक्तिक ओढलं दुसरं संघातर्फे तिसरं. पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं, ज्याच्यावरती कोणतेही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. 22ची खूण पंचांनी गेली आणि 22च्या स्वरूपात 1 धाव ही गोचितच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या 29 वर पोहोचली. येऊन एकंदरीत 72 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा या मात्र खोदून खेळलेला फटका फसलाय. मयूर कारंडे येतोय.
काऊ कॉर्नरच्या दिशेनं यावेळी मात्र कोणतीही चूक न करता एक सोपा या फटक्याचं रूपांतर चेंडू आणि आता मात्र 43 धावा असं आव्हान येऊन ठेपतंय आंबोली संघाचं. जर भवितव्य जर अवलंबून असेल या सामन्यात विजय प्राप्त करण्याचं, तर मी म्हणेल बऱ्याचशा अंशी या जोडीवरती अवलंबून असेल. प्रथम गावडे नवीन फलंदाज. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका, पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. ऍक्शन रिप्ले, कॅचिंग प्रॅक्टिस. प्रथम जसा आला तसा मैदानाबाहेर परततोय. गोल्डन डकचा शिकार होतोय प्रथम गावडे. तिसरा असेल तो तुषार रणदिवे. सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे गडी त्याने बाद केले. पहिल्यांदा त्यांनी अडसर दूर केला तो गिरीशचा, त्यानंतर एक मोठा मासा अर्थात प्रथम गावडे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती माघारी परतला. 2 चेंडू 2 गडी गारद केलेत. हॅट्रिकची असेल संधी ती अर्थात गोलंदाज तुषार रणदिवेकडे. फलंदाज हर्षद. काल हॅट्रिक एक साधली होती तानाजीनं सावंतवाडी संघाच्या, आणि ही हॅट्रिकची संधी ही मात्र हुकली जाते. बॅटची वरचा कड लागते, चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय एकेरी धावेसाठी. हॅट्रिकची संधी हुकली, 1 धाव आली आहे. आता मात्र धावसंख्या येऊन पोहोचली या एकेरी धावेच्या जोरावरती 30 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ते आंबोली संघाचे चांगली फाईट देतात आंबोली संघ. याही बघा आडव्या बॅटनं त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न सुचितचा. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका टोलवण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या दिशेनं फटका खेळायचा, वाऱ्याच्या प्रवाहाच्या दिशेनं या ठिकाणी फटका खेळायचा हा प्रयत्न सुचितनं केलाय. यावेळी मात्र फटका टायमिंग झालाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा क्षेत्राबाहेर. रॉयल किंग मनीष षटकार विजय. आलेला आहे बॉल आलेला आहे. थँक्यू. नको. विजयाचं समीकरण आता मात्र 3 षटकाच्या सांगते गिरीश. धावसंख्या आहे ती 36 धावा. निम्म्या धावसंख्येचा पल्ला सर झालाय. अजून निम्म्या धावसंख्येचा पल्ला सर करायचा आहे, म्हणजे 36 धावा जमवल्यात. अजून 36 धावांची आवश्यकता, आणि त्यासाठी चेंडू केवळ शिल्लक राहिलेत ते 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. तो हा सामना जिंकण्यासाठी काय सामना आहे. प्रत्येक षटक आता मात्र 18 धावांचं, 18 धावा प्रति षटक अशी धावगतीची आवश्यकता. आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती विशाल येताना दिसतोय, विशाल नाईक. पाणी घेऊन चाललो अंपायर, दुसऱ्या अंपायर.
2 षटकात अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रत्येक षटकामागे सरासरी 18 धावांची असेल आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. बघा काय होतंय. गोलंदाजीच्या मोर्चावरती विशाल येतोय. 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज. पहिला चेंडू अगदी पायाचा वेध घेणारा चेंडू, यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव देणारा. आता मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण येऊन पोहोचतंय. 11 चेंडूत 35 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. तो आंबोली संघाला अर्थात हुडाहुडा 11 संघाविरुद्ध. 11 चेंडू 35 धावा. सुचितना एक मोठी खेळी साकारावी लागेल. मारण्याचा प्रयत्न सुचितनं केला. अक्रॉस दी लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन कव्हर न करता एक पाऊल पुढे टाकत केवळ त्या ठिकाणी उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू लेग साईडच्या दिशेने फटकावण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या मात्र मारलेला फटका विथ अलॉंग द कार्पेट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा फटका गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला. देऊन जाईल एकच धाव. 9 चेंडू 34 धावा असं विजयाचं आव्हान येऊन पोहोचतंय. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता ती आंबोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तो होडावडे संघाविरुद्ध. कट केलाय. बॅटची बाहेरची कडा लागली आहे जरूर. दाजी नाईकच्या हातून एक झेल निसटलाय जरूर, परंतु नक्कीच एका धावेची भर ही संघाच्या खात्यामध्ये घातली जाते. 7 चेंडू आणि आता मात्र 8 चेंडू आणि 33 धावा असं विजयाचं समीकरण येऊन पोचलंय मैदानावरती. या सामन्यामध्ये कोणता संघ असेल जो चौथा संघ सेमीफायनल राऊंड मध्ये पोहोचणारा हे ठरवणारा, हे निश्चितीकरण करणारा हा सामना या मैदानावरती आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय. लोअर फुल टॉस मध्ये चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. रॉयल किंग मनीष षटकार डीजे. पुढे चेंडू लोअर फुल टॉस मध्ये चेंडू षटकातला शेवटचा चेंडू त्याच्यावरती एक धाव घेत स्ट्राईक आपल्याकडे शेवटच्या षटकात ठेवण्याचा प्रयत्न सुचितनं केलाय. अखेर एकंदरीत 4 षटकाचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त. 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 46 धावा अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. ही धाव फलकावरती लागतंय 72 धावांचा पाठलाग करत असताना. विजयासाठी आवश्यक ती 26 धावांची. 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता तो हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजीच्या मोर्चावरती अतिशय महत्त्वपूर्ण षटक आणि या षटकाची जबाबदारी बबल नाईकच्या खांद्यावरती दिली जाते. या षटकात तब्बल 26 धावांची आवश्यकता प्रतिस्पर्धी संघाला आणि या 26 धावांचा बचाव करण्याची जबाबदारी बबल नाईक च्या खांद्यावरती सुपूर्द केली आहे ती होडावडे संघाच्या कर्णधारानं. यष्टीरक्षणाची जबाबदारी विनय पावणोजी आपल्याकडे घेतोय. बबल सज्ज झालाय अंतिम षटकात सुचित विरुद्ध. पहिला चेंडू लॉफ्टाईट फटका. लॉंगॉनच्या दिशेनं झेलाची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. खेळी समाप्त झाली आहे. सुचित नानचे बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि 26 धावांची आवश्यकता आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये संदीप नाटलेकर.
संदीप नाटलेकर यांचे समर्थक मोठ्या संख्येनं मैदानावरती उपस्थित आहेत. संदीपची आणि या मैदानाचं एक वेगळं समीकरण आहे आणि संदीप बघूया आपल्या या समर्थकांना या ठिकाणी खुश करतील का. संदीप नाटलेकर यांनी जर हा सामना आपल्या संघासाठी जिंकवून दिला तर जोसेफ उर्फ बाबा आल्मेडा यांच्याकडनं संदीप नाटलेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. संदीप नाटलेकर यांनी जर हा सामना आंबोलीच्या संघास जिंकवून दिला तर जोसेफ उर्फ बाबा आल्मेडा यांच्याकडनं 500 रुपये संदीप साठी जाहीर होत आहेत. पाच चेंडू 26 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू मारलाय फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं फुल टॉस चेंडू जातोय सीमा पार. षटकार रॉयल किंग मनीष षटकार. चार चेंडू आणि आता मात्र 20 धावा असं विजयाचं समीकरण येऊन पोहोचतंय. 4 चेंडूत 20 धावा अर्थात 4 मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे तो हा सामना जिंकण्यासाठी. तो अर्थात आंबोली संघाला 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता. मारलाय फटका उडालाय झेल. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक परंतु तो चेंडू कधी मैदानावरती पडेल याची त्याने वाट बघितली. तोपर्यंत 2 धावा धावून मात्र फलंदाजांनी पूर्ण केल्यात. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावा असं विजयाचं समीकरण येऊन पोहोचतंय. 3 चेंडूत 18 धावांची आवश्यकता. 3 मोठ्या फटक्याची आवश्यकता आणि हे जर 3 मोठे फटके संदीप नाटलेकर यांनी जर खेळले तर जोसेफ आल्मेडा यांच्याकडनं पारितोषिकामध्ये होते वाढ. 1000 रुपयाचं पारितोषिक जोसेफ उर्फ बाबा आल्मेडा यांच्याकडून. पहिला चेंडू मारलाय फटका चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषाबाहेर. षटकार रॉयल किंग मनीष षटकार. दोन चेंडू 12 धावा बबल. त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मोर्चावरती 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ते संदीप नाटलेकर यांना. पुढचा चेंडू त्या ठिकाणी मारलेला फटका आणि नक्कीच या ठिकाणी बाबा आल्मेडा यांचा 1000 रुपयाचा बँक बॅलन्स मात्र सुरक्षित. 1 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एका चेंडूत 11 धावांची आवश्यकता. नॉन स्ट्राइक एंडला त्या ठिकाणी संदीपजी ज्यांच्यावरती खरं तर 3 मोठ्या फटक्यांसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. निसट्टा या ठिकाणी विजय 9 धावांचा विजय प्राप्त करतोय. हुडाहुडा संघ एक चांगली फाईट त्या ठिकाणी दिली. चांगली फाईट त्या ठिकाणी दिली ती आंबोली संघाने हुडाहुडे संघाविरुद्ध. अगदी 5 मिनिटाचा या ठिकाणी विश्रांती राहील सर्वांसाठी आणि त्यानंतर जरा डीजे 2 मिनिटं